रेसिंगवर आधारित गणितातला प्रश्न स्टाफ सिलेक्शन कमिशनच्या जीडी आणि CHSL परीक्षांमध्ये विचारला जातो त्या स्वरूपाचा प्रश्न तुमच्या स्क्रीनवर आहे बघा. 500 मीटर शर्यतीत P हा 2 kmph वेगाने धावतो. P हा Qच्या 20 मीटर मागून धावायला सुरुवात करतो. बघा इंग्लिशमध्ये ते वाक्य कसं असतं, P gives Q a head start of 20 मीटर असं लिहिलं असतं ते. तरीही तो त्याला 60 सेकंदांनी मागे टाकतो. तर Qचा वेग म्हणजे स्पीड तुम्हाला शोधायला सांगितलंय. बघा इथे मी मांडलेलं आहे, हे फिनिश म्हणजे हा फिनिश पॉईंट आहे, हा स्टार्ट पॉईंट आहे. P जरा मागे उभा आहे बघा 20 मीटर आणि Q पुढे उभा आहे 20 मीटर. आता दोघांमध्ये जेव्हा रेस लागते तेव्हा 60 सेकंदांनी मागे टाकतो P हा Qला. तर आता आपण एक काम करूया, मी इथे P लिहितो आणि इथे Q लिहितो. मला सांगा P ने तर टोटल अंतर कापलंय की नाही, एकूण अंतर कापलं. एकूण अंतर किती आहे, 500 मीटरची शर्यत आहे. म्हणजे जे डिस्टन्स आहे ते डिस्टन्स P ने कव्हर केलेलं आहे 500 मीटर. Q ने किती केलं सांगा, Q तर 20 मीटर आधी लीड घेतोय ना, कमी डिस्टन्स कव्हर करतोय म्हणजे 480 मीटर Qचं अंतर. मला सांगा स्पीड तर दिलेली आहे, P ची स्पीड किती आहे 2 kmph. मग 2ला मी जर 518ने भागलं तर मला मीटर पर सेकंदमध्ये उत्तर येणार. मीटर मीटर कॅन्सल, हा सेकंद जाणार वर. 5 दुने 10 हा शून्य कॅन्सल, 18 गुणिले 50 म्हणजे 90. याचा अर्थ टाईम जो सेकंदामध्ये लागणार Pला तो लागणार 900 सेकंद. लक्षात येते. आता मला सांगा Qला किती टाईम लागतोय, Q तर 60 सेकंद मागे राहतोय, मग Qला 60 सेकंद एक्स्ट्रा लागत आहेत. ह्याला 900 लागले, Qला किती टाईम लागणार तर 900 सेकंद. बघा ना, Qचं अंतर पण कळालं आणि Qचा टाईम पण कळाला. मला सांगा डिस्टन्स इज इक्वल टू ST हे आपल्याला माहिती आहे. आपल्याला स्पीड विचारलंय, स्पीड बरोबर डिस्टन्स अपॉन टाईम. डिस्टन्स किती आहे याचं 480 मीटर आणि टाईम किती आहे 960 सेकंद. जर मी याला भाग लावला 48 दुप्पट 96 येते. 1/2 मीटर पर सेकंद, 1/2 मीटर पर सेकंद याचा अर्थ 0.5 मीटर पर सेकंद. 0.5 मीटर पर सेकंद ऑप्शन आहे आपलं, ऑप्शन क्रमांक 1. बघा किती सिंपल आहे. म्हणजे या टेक्निकने सोडवला तर प्रत्येक प्रश्नाचं जे रेसवर आधारित आहे सुटतंच. व्हिडिओ आवडला असल्यास नक्की लाईक करा.